मराठा सेवा संघ संचलित धुळे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने रौप्य महोत्सवी स्फूर्ती सोहळा 2025 कार्यक्रम संपन्न। आज दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता धुळे शहरातील बाळकृष्ण मंगल कार्यालय या ठिकाणी आज मराठा सेवा संघ संचलित धुळे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने रौप्य महोत्सवी त्रिदश स्फूर्ती सोहळा 2025 चे आयोजन करण्यात आले। कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव, शिव महाराष्ट्र प्रतिष्ठान धुळेचे अध्यक्ष दादासो BS पाटील, माजी आमदार कुणाल पाटील, गंगाधर बनबरे, रवींद्र पाटील, डॉक्टर सुधीर तांबे, शिवश्री चंद्रशेखर शिखरे, हर्षवर्धनजी दहिते, संभाजी निकम, मनोज चौधरी, मंगेश शहा, SK चौधरी, बाळासाहेब बदाने, लक्ष्मीकांत शहा, CN आबा देसले, मराठा सेवा संघ संचलित धुळे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी चेअरमन संस्थापक अध्यक्ष CN देसले, BT देवरे, माजी मराठा सेवा संघ माजी अध्यक्ष BT देवरे आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर कार्यक्रम पार पडला। तर प्रसंगी या ठिकाणी यावेळेस स्मरणिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले व सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांचा देखील या ठिकाणी सत्कार सन्मान करण्यात आला। विशेष सत्कार म्हणून MPSC मधून अन्न सुरक्षा अधिकारी राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झालेले चिरंजीव जयकुमार पाटील यांचा जयकुमार पाटील, कर्करोग जीवघेण्या आजारावर PhD करणारे जितेंद्र पाटील, MBBS परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त केलेले डॉक्टर हर्षवर्धन शिंदे, आदर्श प्राचार्य पुरस्कार म्हणून प्राध्यापक डॉक्टर RR अहिरे पाटील, प्राचार्य BM भामरे, बोरकोंड विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन पदी निवड झालेले चंद्रशेखर बदाने, अध्यक्षपदी निवड मराठा सेवा संघाचे संदीप पाटील, 30 वर्षापासून सहकार क्षेत्रात कार्यरत विविध सहकारी संस्थांना मार्गदर्शन व धुळे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे स्वीकृत संचालक शिवश्री संजय पाटील यांना विशेष सहकारी संस्थेचे थकबाकी वसुली कामी निवृत्ती पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला। तर अतिशय संख्येने या ठिकाणी मराठा समाज बांधव उपस्थित होते। युवक आदरणीय श्री पुरुषोत्तमजी केळकर यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली। मराठा सेवा संघ ही संघटना स्थापना केली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संघटनेचं स्थापना झाली। त्या स्थापनेपासूनच या संघटनेच्या एक प्रकारे लक्षात आलं की आपण ही संघटना स्थापन करत असताना इथल्या लोकांची गोरगरिबांची किंवा जे वंचित लोक आहेत, आर्थिक दुर्बल आहेत, अशा लोकांना कुठेतरी आपण सहारा दिला पाहिजे। आपण कुठेतरी त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे, त्याची सोय केली पाहिजे। यासाठी म्हणून प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची पतसंस्था निर्माण करावी असं मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये ठरलं आणि त्यावेळेस असं काम करू शकणारे अनेक मंडळी होती। त्यात CN होते, तिथले भाऊसाहेब होते, त्याच्यावरती नाना होते, आबासाहेब पेडसे होते, दिग्गज मंडळी होती त्यावेळेस। त्यानंतर KM पाटील होते, अण्णा होते, अशी भरपूर मंडळी त्यावेळेस होती। त्यावेळेस मग असं ठरलं की हे सर्व काम करू शकेल। त्यावेळेस आमच्या देशच्या कामाचा जो आवाज होता तो फार मोठा होता आणि म्हणून ही सर्व जबाबदारी जबाबदारी आपण देशच्या सौभाग्य असा ठरावाच्या सभेमध्ये झाला आणि मुख्य प्रवर्तक म्हणून आम्हाला नाव निश्चित करण्यात आलं आणि आम्हाला त्या दिवसापासून आम्हाला सुरुवात केली। मला समजतात की ते एकत्र येणं होतं, हे सर्व एकत्र येणं होतं। एकत्र येणं ही सुरुवात असते, एकत्र राहणं या प्रगती असते आणि एकत्र काम करणे या यश असतं आणि म्हणून आपण हे यश 305 सभासदांना करून तो प्रस्ताव दाखल केला। 61,000 भांडवल म्हणजे भाग भांडवल उभं करून आपण प्रस्ताव सादर केला, परंतु विद्या निबंधन कार्यालयाला
आले. आबांनी त्यावेळेस आबा आणि भाऊसाहेब देवरे ते दोघं मुंबईला गेले. सुदैव आपण सांगलं की त्यावेळेस स्वर्गीय राजेसाहेब त्यावेळेस मिनिस्टर होते आणि त्यावेळेस आबा आणि दोघा आबा म्हणजे विधी देवरे भाऊसाहेब आणि आबा साहेबांकडे गेले. साहेबांनी त्या क्षणी त्यांच्यासोबत जाऊन त्या काळाचे त्यावेळेस सहकार मंत्री होते कैलास असे भोसले यांना सांगितलं की हा मराठा समाजाचा तरुण आहे, मी याच्या कामासाठी तुमच्याकडे आलो, यांना ताबडतोब जी काय असेल ते परवानगी द्या. त्यांनी राजे साहेबांनी सांगितल्यावर त्यांनी काही न विचारता सही करून टाकली. परंतु तरी देखील असं म्हणतात असे एक नोट असते सचिवांची, ते इंग्रजीत येतात नोट अप्रूव्ड म्हणजे नोट पास झाली, पण पुढे येनो लावला की नॉट अप्रूव्ड झालं. अशा अडचणी त्यावेळेस निर्माण झाले. परंतु सुदैवाने यांनी चिकाटी आणि यातून त्यांनी ती उभी केली आणि मग या पतसंस्थेचा 20 ऑक्टोबर 1995 ती स्थापन झाली आणि त्या दिवसापासून मग त्यावेळेस आपल्या मराठी समाजाच्या बांधवांनी एकत्र येऊन 1995 साली या संस्थेची स्थापना झाली आणि सातत्याने 3 दशकं 30 वर्ष अतिशय चांगलं काम या ठिकाणी सुरू आहे. साधारणतः 3,84,00,000 रुपयांच्या आपल्या ठेवी आहे आणि 5 कोटी रुपयाचं कर्ज वाटप आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यात फक्त 5% थकबाकी आहे. मजुरीचं काम देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होत आहे आणि कर्ज वाटप करत असताना जे काही गरजू समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यावसायिक असतील, लहान व्यापारी असतील, शेतकरी असतील, आपल्या महिला भगिनी असतील, युवकांना अतिशय चांगल्या पद्धतीने कर्ज पुरवठा करून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं जे काही कार्य आहे ते आपण या ठिकाणी करत आहोत. धुळे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थाची ही मराठा सेवा समिती चालवणारी पतसंस्था आहे. मला असं वाटतं की आज या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आणि सहकार क्षेत्राचं नाव खऱ्या अर्थाने उंच करणाऱ्या ज्या काही मोजक्या पतसंस्था आणि बँका आज या जिल्ह्यामध्ये सामील झालेल्या असतील त्याच्यामध्ये अगोदर कोणाचं नाव घेतलं पाहिजे तिथे मराठा सेवा संघाच्या या पद्धतीचं नाव चांगलं आणि शिस्तबद्ध कार्य आपण सर्वजण त्या संस्थेचे करताय याचा मला आज मनापासून आनंद आहे. मला आठवतं की जेव्हा माझ्या नवीन राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती तेव्हा राजेसाहेब या ठिकाणी मंत्री असताना सुद्धा त्या मंत्रिपदाच्या काळामध्ये तुमच्या पतपिढीची कार्यक्रम असला म्हणजे मुंबईचे सगळे कार्यक्रम रद्द करून राजेसाहेब या पतपिढीच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे आणि त्यामुळे राजेसाहेबांचे विशेष प्रेम त्या पतपिढीवरती कायमस्वरूपी आहे. मला आता बापू सांगत होते की आमची ही परवानगी सुद्धा तेव्हा अभयसिंह राजे भोसलेसाहेब जेव्हा सहकार मंत्री होते तेव्हा राजेसाहेब स्वतः आले होते आणि स्वतः येऊन राजेसाहेबांनी त्या पतपेढीच्या परवानगीकरता अभयसिंह राजे भोसलेच्या पत्रिकेत बसून ही परवानगी आम्हाला करून दिली होती. चांगली आहे, परंतु मराठा महासंघाच्या माध्यमातून ही प्रगती फार कमी वाटते. कदाचित त्याला आपल्यासारखे जबाबदारी त्या जास्तीत जास्त डिपॉझिट हेवी असल्या तर जास्तीत जास्त गरजूंपर्यंत आपण कर्ज वाटप करू शकतो. साधारणतः म्हटलं जातं तुमच्या बँकेत तुमच्या पतपेढीत डिपॉझिट किती आहे, 200 कोटी 300 कोटी म्हणून ती मोठी होते असाचा काही भाग नाही. तुमच्या संस्थेच्या माध्यमातून किती गरिबांना पायावर उभं केलं ती सगळ्यात मोठी सुख आहे. आणि म्हणून माझं आवाहन आहे सगळ्या संचालकांना आणि चेअरमन साहेबांना
कर्ज वाटप करताना खरा गरजू कोण आहे, याच्या माध्यमातून लघु उद्योग उभा करून तो स्वतःचा कुटुंबाला पालन पोषण करेल, पण 3-4 जणांना नोकऱ्याही देईल, अशा लहान लहान उद्योगांना जर प्रायोरिटी दिली, कारण आज आपले भारताचं GDP जे त्याचा भक्कम पाया आहे MSME, मायक्रो स्मॉल एंटरप्रिनर्स, लघु उद्योग. अंगण पेढ्या बँकेच्या माध्यमातून या लघु उद्योगांना ताकद देणं फार मोठं नाही. जसं सरकारच्या माध्यमातून योजनेच्या माध्यमातून 10 लाखापर्यंत तारण न घेता कर्ज दिलं जातं, त्या तरुणाला पायावर उभं केलं जातं. कारण आपली एकंदरीत व्यवस्था अशी आहे, दादा हे म्हणून सांगायचं वाटतं की आपली शैक्षणिक प्रणाली आपण कुठे चुकतो असं वाटायला लागलंय. कारण आपण ग्रॅज्युएट तयार करतो, BA, BSc, MA, MSc, BCom, MCom, आणि सगळ्या नोकऱ्याच्या शोधात लागतात. मोदी साहेबांचं सतत म्हणणं आहे नोकऱ्या देणारे तयार करा. एक साधा चहाचे टपरीवाला सुद्धा 3-4 पोरं नोकरीला ठेवतो आणि एखाद्या BA, MA वाल्यापेक्षा जास्त पैसा कमवतो, एखादा प्लंबरही जास्त पैसे कमवतो. स्किल एज्युकेशन वगैरे याच्या माध्यमातून आणि बँकेच्या माध्यमातून हे तरुण उभे राहू शकतात. ते लघु उद्योगाचा भाग होऊन देशाच्या एकंदर GDP मध्ये सहभाग होईल.